उसाला दर 2000 रुपये होता त्यावेळेस सोन्याचा दर 40-50 हजार होता. इळमा पाकिस्तानला शिव्या द्यायच्या, बोट मोडायची आणि त्यांच्याकडे कांदा टमाटो घ्यायचे. 5 पिढ्याचे शेतकरी असलेले लोक सध्या राज्यात राजकारण करतात. जवळजवळ सगळी काँग्रेस राष्ट्रवादी मधली कारखानदार पिरावळ भाजपमध्ये जाऊन वॉशिंग पावडर मध्ये जाऊन खंगळून निघली. आज शेतकरी म्हणून आपली काय किंमत आहे? जर आपण जर नाही पिकवलं तर टाटा बिर्ला अंबानी काय लोकांना कॉइन करून खाणार नाहीत का? शेतकऱ्याचे पुत्र म्हणून घेणारे लोक घरात बिळात बसणार असेल तर आमच्या इतकी नालायक अवलाद कोणाची नाही, लक्षात ठेव. ह्याला भर पावसात त्या कृषी अधिकाऱ्याला रस्त्याच्या मध्ये उभा करायला पाहिजे होतं. ती नवीन नवरी आल्यावर कशी तांदळाचं माप ओलडून पाठ करणं घरात जाते तसं ही गडी पाठ करणं मुळे टाकतात. करता मी सगळ्या कारखानदाराला येतो झेड बोलतोय. पंढरपूर तालुक्यात कारखानदाराची चर्म चळा 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 का पाहिजे? कुठं आहे आधी मुतून येतो म्हणायची. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आजच्या ऊस परिषदेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांना परिचित असलेले हे सगळे चेहरे आहेत आणि या चेहऱ्यांमध्ये मी सुद्धा काही नवीन नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून जवळजवळ 1 दशकापासून संघर्ष करत आजपर्यंत इथपर्यंत आलेले कार्यकर्ते. इथपर्यंत म्हणजे आम्ही तुमच्यासोबतच आहे अजून बी. आम्ही काय असा काय रेशू वाढलेले कार्यकर्ते नाही. आज ऊस दराच्या निमित्तानं पुन्हा एकदा ही चळवळ उभारी घेताना या ठिकाणी दिसते. तुम्ही आम्ही जेव्हा बघतो ही परिस्थिती, जेव्हा विचार करतो, मागच्या 2 महिन्यापासून लग्न सराई सुरू होती, सगळ्यांची धांदल उडाली होती. लग्नात सोनं ही प्रकार सगळ्यात महत्वाचा. ह्याला एवढं तोळं घालतो, त्याला तेवढं घालतो. जेव्हा उसाला दर 2000 रुपये होता त्यावेळेस सोन्याचा दर 40-50 हजार होता आणि उसाचा दर 2000वरून 3000वर गेला तेव्हा सोन्याचा दर 1,25,000वर गेला. म्हणजे शेतकरी जी पिकवतोय त्या मालाला म्हणावा असा चढ मिळत नाही. आणि ह्याच्यावर अजून एक रामबाण उपाय म्हणजे मोदीजींनी काढलेला आयात धोरण. इळमा पाकिस्तानला शिव्या द्यायच्या, बोट मोडायची आणि त्यांच्याकडे कांदा टमाटो घ्यायचे. इजिप्तच्या लोकांबद्दल नाही त्या पद्धतीनं बोलायचं आणि साखर मात्र शेतकऱ्याची कडू लागते. इजिप्तच्या साखरेतनं चहा प्यायची भूमिका घेतात. जी देशाची भूमिका तीच महाराष्ट्राची भूमिका. 5 पिढ्याचे शेतकरी असलेले लोक सध्या राज्यात राजकारण करतात. जवळजवळ सत्यता असलेल्या लोकांना शेतीमधलं काही सुद्धा करत नाही. कधी दार मोडायला कटावर सुद्धा न गेलेली माणसं सत्तेत बसल्यामुळं तुमचं आमचं गणित बिघडलं. ऊसाची परिस्थिती सरकारला किंवा भाजपला किंवा प्रशासनाला जेव्हा कारखानदार त्यांच्या पक्षात नव्हते तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काळजी होती. तेव्हा ही सगळी काँग्रेस राष्ट्रवादी मधली कारखानदार पिरावळ भाजपमध्ये जाऊन वॉशिंग पावडर मध्ये जाऊन खंगळून निघली. शेतकऱ्यांचा आणि भाजपचा ऊस दराचा प्रश्न कायमचा निकाली निघला. 2500 घ्या नाही तर 3000 घ्या, काही देणं घेणं. मी का बोलतोय? माझ्या पक्षात कारखानदारच कोण राहिला नाही आणि जरी एखादा आला तर ती निवडणुकीपुरता हातघ्याच्या महिन्यापुरता येतो. मागच्या दारानं पळून गेलेला कळत नाही. त्यामुळे परिस्थिती फार वाईट आहे. वाहून पक्ष राजकारण सोडून द्या, सगळा विषय तात्पुरता संपवून टाकू. मी रणजित बागल शेतकऱ्याचा पोरगा आहे, इथं बसलेले प्रत्येक जण शेतकऱ्याचा पोरगा आहे. आज शेतकरी म्हणून आपली काय किंमत आहे? आज परिस्थिती आपण विचार केला तरी आपण एखाद्या उद्योजकाच्या किंवा एखाद्या नोकरदाराच्या तुलनेत शेतकरी म्हणून प्रपंच चालवू शकतो का? टिकवू शकतो का? किंवा ऊस लावला त्या ऊसाचा भरोसा देऊ शकतो का की ह्या वर्षी मला 4000 मिळेल, या वर्षी मला इतका दर मिळेल? शेतकरी हा असा एकमेव माणूस आहे जगामध्ये, जगाच्या पाठीवर की ज्यानं पिकवलेल्या मालाची किंमत त्याला स्वतःला कधीच ठरवता येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका लक्षात ठेवा. जगाचा पोशिंदा आहे. जर आपण जर नाही पिकवलं तर टाटा बिर्ला अंबानी काय लोकांना कॉइन करून खाणार नाहीत का? बरं खाल्लं चुकून तर संध्याकाळी झाली, सकाळ सकाळ काय करणार?
शेतकऱ्याचे पुत्र म्हणून घेणारे लोक घरात बिळात बसणार असेल तर आमच्या इतकी नालायक अवलाद कोणाची नाही, लक्षात ठेवा. म्हणून पक्ष राजकारण सगळं बाजूला, आम्ही कुठल्या विचाराकडे आहे कुणीकडे आहे काय माहित नाही. आम्ही फक्त शेतकऱ्याची पोरं म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणानं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आज प्रशासन एवढं निगरगट्ट हळूहळू बांधताना दिसतंय. तुम्ही विचार करा काय चूक केली होती आपला गादेगाव इकडल्या 10-12 गावांनी अतिवृष्टीत का घेतलं नाही मला सांगा. गुडघ्यापर्यंत चिखल गेला होता. एखादा अधिकारी आले असता तर ते अक्षरशः जाताना इम्रान हाशमी म्हणून आलेला अधिकारी जाताना इम्रान खान म्हणून गेलेला कळला नसता, म्हातारा जॉनी लिव्हर होऊन गेलेला. अशी चिखलात लोक शेतकरी दयनीय अवस्था होती. आणि तुम्ही काय म्हणताय पर्जन्य माणूस केवढं पडलं नाही. ह्याला भर पावसात त्या कृषी अधिकाऱ्याला रस्त्याच्या मध्ये उभा करायला पाहिजे होतं. जेव्हा त्याची आतली चडी भिजल का तेव्हा लक्षात येईल त्याच्या बाबा खरंच इथं पाऊस लई पडला. किती शेतकरी मुकली हो ह्या परिस्थितीला. अतिवृष्टी संपली तोपर्यंत आता ऊस कसा तरी घालवावा शेतकरी म्हणतोय. एकावर एक कारखानदार सगळी वळीनं मोळ्या टाकून मोकळी झाली. ती नवीन नवरी आल्यावर कशी तांदळाचं माप ओलडून पाट करणं घरात जाते तसं ही गडी पाट करणं मुळी टाकतात. 10नं चालू आहे माझं 8नं चालू आहे. पुढच्या वर्षी 12नं करतो, त्याच्या पुढच्या 14नं करतो. 14नं कर, 15नं कर, 20नं कर, काही अडचण नाही. आपण किती देणार आहे हे तर सांगा. गृहीतच धरून चाललंय शेतकऱ्याला. तुम्ही राजकारण स्पर्धा जरूर करताय, करा. कधीतरी ऊस दराची स्पर्धा करा. नवीन पॅटर्न एक आलाय. जमाना कारखाना खाऊन सगळं झालं, ताटात 1-2 घास राहिलं का ही काय जात नाही आता दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकू म्हणते. लगेच पोट भरलं की लगेच दुसरीकडे नवीन पॅटर्न आलाय. काय कारखाना चालवाय देणे. काय शेतकऱ्याचं भलं होणार आहे मला सांगा. ज्या शेतकऱ्यांनी शेअर्स देऊन 5 कित्येक पिढ्यापासून विश्वास दाखवलाय त्या शेतकऱ्याच्या विश्वासाला हरताळच ना या निमित्तानं. आणि ह्याच्यात मी कुणाही दयामाया करत नाही. मी सगळ्या कारखानदाराला A to Z बोलतोय. पंढरपूर तालुक्यात आपण कुणाला मिंदा नाही. सिद्धनाथकडे तोंड घेऊन सांगतो मी, अजून तुम्हाला सांगतो एवढ्या बाबतीत. आणि तालुक्यामध्ये कारखानदार खऱ्या अर्थानं जर राजकारणाची स्पर्धा करत असतील तर त्या कारखानदारांनी माझं मत आहे ऊसाच्या दराची स्पर्धा केली पाहिजे. ज्या पंढरपूर तालुक्यातून एकेकाळी क्रांतीची खऱ्या अर्थानं मशाल पेटली होती. ऊस दर ठरवायचा म्हणलं तर अक्षरशः कारखानदार आणि चेअरमन टाटा सुमोच्या गाडीतून जात होते. कारखान्याच्या एमडीच्या बोलेरो गाडीतून गपचिप जात होते. ऊस 10 ऊस जर ट्रॅक्टर घेऊन जायचं असेल तर बंदोबस्तात जात होते. त्या पंढरपूर तालुक्यामध्ये आज कारखानदारांची मिजाजखोरी एवढी वाढली आहे की ती शेतकऱ्यांना बरं का संघटनांचा विषय नाही, शेतकऱ्यांनाच गृहीत धरून चालायला लागले. ही कुठंतरी खऱ्या अर्थाने शोकांतिकेची बाब आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळे एका विचाराने एकत्र आले. ह्याच्यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ काय नाही. ह्याच्यामध्ये कुणाला आणि तुम्ही विसरून जावा कारखानदार पैसे देतात ही ती अहो ती पैशासाठी तिकडं सरकार मधल्या नेत्यांकडे जाऊन पाया पडते. ते आम्हाला कधी पैसे द्यायचं मला सांगा बरं. त्यामुळं आणि गैरसमज एक काढून टाका. हेतल्या बसलेल्या कुणाचं सुद्धा कल्याण झालेलं नाही पैसे मिळवून लोकांचं किंवा नेत्यांचं पित्यांचं अजिबात कोणी घेतलेलं नाही. सगळ्यांनी कष्टावर सोबळावर जे काय थोडंफार मिळवलंय तेवढं मिळवलंय. ही का सांगा ही वेळ ती लोक कुजबूज करते ती ह्याच्यातच आपला कार्यक्रम चांगला लक्षात ठेवा. एक वेळ अशी असायची की गादेगाव म्हणलं किंवा उपरी म्हणलं किंवा सरकोली म्हणलं किंवा आंबे म्हणलं की कारखानदाराची चर्म चळा 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 कापायची. कुठं आहे आधी मुतून येतो म्हणायची. आज का अशी अवस्था झाली. निश्चितपणाने ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा बी दोष आहे. मी मान्य करतो, मोठ्या मनात मान्यच करतो मी. आम्ही सुद्धा कुठेतरी काशी केलेली आहेच, मान्य आहे. चला पण आमची चूक 1% असली तर तुमची जबाबदारी आमच्यासारख्याला पांघरून घेणं. तुमची आमची खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्याची जर पात्रता तयार करायची असेल तर तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे. आमच्या तुमच्यामध्ये भेदभाव न करता सगळेजण शेतकऱ्याची पोर आहे म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे. आज तुम्हाला ऊसाच्या दराची स्पर्धा करताना खऱ्या अर्थानं शेतकरी म्हणजे तुम्ही लावणारे शेतकरी म्हणजे त्याचे पेटंट आहे. तुम्ही शेतकरी जेव्हा ऊस तिथं उगवता किंवा लावता तेव्हा त्यांच्या कारखान्याला जातो. आपण जर ऊस नाही लावला तर त्यांची काय अवस्था होईल हे ऊस घालणाऱ्यांना आधी विचार करणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा.
आज 3,500-4 हजार तरी किमान दर हा ऊसाला मिळाला पाहिजे अशी परिस्थिती आहे. ब्राझील मधला ऊसाची बघा परिस्थिती, काय तंत्रज्ञान पुढे गेलंय. एकरामध्ये 1,200 टन ऊस काढायला लागले. आपल्या इथल्या ऊसाला तुरा आलं तरी त्या चिडबाईच्या माग हातपाय हलवत फिरायची वेळ येते. आणि पहिली गोष्ट काय, ऊस नेतच नाही ती लवकर. नेल्यानंतर रिकव्हरी हाणतात आणि रिकव्हरी हाणून बाकी सगळ्या गोष्टी करून शेतकऱ्याच्या पदरात जी पडतं ती फक्त आणि फक्त खऱ्या अर्थाने कवडी मोल दर पडतोय. त्यामुळं तुम्ही आम्ही एकत्र येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आज सगळेजण या ठिकाणी आला, खऱ्या अर्थानं आनंद वाटला. या गावामध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीची मशाल तुम्ही आम्ही पेटवलेली आहे आणि त्या मशालीचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. गावाच्या भूमिकेतून अध्यक्ष तुम्हाला एवढं सांगतो, दीपक बाबा, गाव भले आता थोडंफार तुम्हाला वाटत असेल, परंतु आमचं गाव खऱ्या अर्थानं सृजनशील विचाराचं आहे आणि सृजनशील विचाराचं गाव आहे आणि चळवळीतल्या लोकांना सहकार्य करणारं आणि तितकंच पाठबळ देणारं गाव आहे. माझं उदाहरण घ्या, माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आज इथवर आलो. जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आलं मला अभिमान वाटतो. माझ्या अख्ख्या गावानं मला कधी ना कधी जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःहून फोन करून कुठं जायचं आणि कुणाचा कार्यक्रम लावायचा सांगा असं बोलणार माझं गावात. त्यामुळं आपण ऊस परिषदेसाठी जी गाव निवडलं ते अत्यंत महत्वाचं आणि खऱ्या अर्थानं चांगलं गाव आहे आणि त्याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि झालेल्या या ऊस परिषदेनंतर खऱ्या अर्थानं आपण भविष्य काळात देखील काम करत राहू. आमच्या योगायोगानं समाधान अध्यक्षांचं नाव विसरलं. समाधान अध्यक्षांचं खऱ्या अर्थानं ऊसाच्या बाबतीत जर म्हणलं तर त्यांना नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे. हितलं की ऊसाचा लढा म्हणलं की आमच्या गावात तोंडावर सगळ्यात पहिल्यांदा नाव येतं समाधान फाटेंचं येतं. ही या माणसानं खऱ्या अर्थाने किंमत कमवलेली आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला जपणं या खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे आणि आपण जपत राहू अशी या निमित्तानं भूमिका घेतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.